नमस्कार सर. आज मी माझ्या वर्गातील गणिताच्या तासाचा एक अनुभव सांगणार आहे. मी मुलांना विचारलं, 32 या संख्येतील अंकांची अदलाबदल केली तर त्या संख्येची किंमत बदलेल का? वर्गातील 60% मुलांना या प्रश्नाचं अचूक उत्तर देता आलं नाही. काहींनी सांगितलं, अंकांची अदलाबदल केल्यावर संख्येची किंमत बदलत नाही. काहींनी सांगितलं, नवीन संख्या 32पेक्षा मोठी असेल. मोजक्याच मुलांना सांगता आलं की नवीन संख्या ही 32पेक्षा लहान असेल. तुमच्या मते असं का झालं असेल बरं? आणि शिक्षक म्हणून मुलांना स्थानिक किमतीची संकल्पना पक्की समजण्यासाठी मला काय माहीत असणं आवश्यक आहे? दशमान पद्धतीत एखाद्या अंकाची स्थानिक किंमत तो अंक त्या संख्येमध्ये कोणत्या स्थानावर आहे यावरून ठरते. दशक स्थानी असलेला 3 दशक दर्शवतो आणि एकक स्थानी असणारा 2 हा अंक 2 सुट्टे एकक दर्शवतो. जर अंकांची अदलाबदल केली तर एककाच्या स्थानावर असलेला 3 म्हणजे 3 सुट्टे एकक दर्शवतो. अंक तोच पण अंकाचे स्थान बदलल्यामुळे स्थानिक किंमत बदलते. आता एककांचे एकत्रीकरण पाहण्यासाठी आपण एक कृती करून पाहूया. यासाठी 10 वस्तू, काड्या, ठोकळे मोजा म्हणजेच 10 एकक मोजा. 10 एकक एकत्र करून त्याला एक दशक दांडा असे नाव द्या. मुलांनी हे प्रत्यक्ष अनुभवले पाहिजे की 10 एकक मिळून एक दशक तयार होतो. अशाच प्रकारे स्थानिक किमतींची संकल्पना तयार होईल. आता पाहूया संख्यांची देवाणघेवाण. दिलेल्या संख्येची मूळ किंमत न बदलता संख्यांची देवाणघेवाण करता येते आणि हे एकदा समजले की अंकांची अदलाबदल झाल्यावर काय करता येईल हे मुलांना कळते आणि मग यासारखे प्रश्न ते सहज सोडवू शकतात. हातचा देणे, उसणे घेणे म्हणजे कोणतीही युक्ती नाही. 10 एकक पुढच्या घरी दिलेले आहेत यासाठीची ती लेखी नोंद आहे. जेव्हा एककाच्या घरात 10 पेक्षा जास्त अंक जमा होतात तेव्हा आपण त्यांना पुढच्या दशकाच्या घरात हलवतो. कोणत्याही संख्येतील 0 रिकामे स्थान टिकवून ठेवते. 0 हे स्थान धारकाचे काम करते. दशकस्थानी 0 असल्याचा अर्थ त्या घरात काहीही नाही असा होतो. म्हणूनच इतर अंकांची स्थानिक किंमत बदलत नाही. शून्यासारखा स्थानधारक लक्षात न घेता स्थानिक किंमत समजून घेणे विस्कळीत होते. मुलांना स्थानिक किंमत समजताना अडचण येत असल्यास परत परत नियम सांगत बसणे उपयुक्त ठरत नाही. संकल्पना उलगडून सांगावी. दशक, एकक प्रत्यक्ष दाखवता येतील अशी वस्तू किंवा चिन्हे वापरून मांडणी करा. अंकांची देवाणघेवाण करून पहा. प्रत्येक स्थानांची नावे स्पष्ट करा. मांडणी करा, तोंडी सांगा आणि लिहा. यातूनच दशमान पद्धतीची समज विकसित होते. आत्तापर्यंत मी दशमान पद्धत सहज वापरत आले आहे, पण ती इतक्या स्पष्टपणे समजावून सांगितलेली मी यापूर्वी कधी ऐकली नव्हती. आता मात्र ही संकल्पना मला नीट समजली आहे. पण खरा प्रश्न तर पुढे आहे. मुलांना ही संकल्पना समजेल अशा पद्धतीने आपण ती वर्गात कशी मांडू शकतो? एककांचे एकत्रीकरण करणे आणि अंकांची देवाणघेवाण करणे हे मुलांना प्रत्यक्ष कृतीतून दिसणे आवश्यक आहे. म्हणून 10 वस्तूंचे गठ्ठे तयार करणे आणि आवश्यक तेव्हा त्यांची देवाणघेवाण करणे ही प्रक्रिया त्यांना सतत करायला द्यायला हवी. यासाठी कोणतेही साधे साहित्य वापरता येते. काड्या, बिया, गोट्या, मणी आणि बरंच काही. मुलांनी प्रत्यक्ष कृतीतून विविध वस्तू वापरून मांडणी केल्यानंतर दशक आणि एकक म्हणजे काय हे त्यांना नेमके समजते आणि मग वस्तूंची संख्या 10च्या वर जात असेल तर त्यासाठी पुढील स्थानाचा आपण विचार करतो हे आपोआप समजेल. साहजिकच मुले इथून पुढे स्थानिक किंमत शोधताना स्वतः कृती करून उत्तरापर्यंत पोहोचतील.